3,000 रुपये पर डे ठरलं होतं ना, मग 1,000 प्रमाणे चेक कसा आला मला? अचानक बजेट चेंज झालं म्हणजे काय? नाही, पुढच्या वेळेला ऍडजस्ट नका करू, कारण पुढच्या वेळेला मी कामच करणार नाहीये तुमच्या बरोबर. हा, का बोलले मी यांना असं? आता डोक्यात धरून बसणार. यार रेश्मा, मी खरंच ना, मी प्रोफेशन बदलून टाकते. मला कंटाळा आलाय. मी कुठली तरी नोकरी धरते, महिन्याच्या महिन्याला पैसे तरी येतील हातात. किती इरिटेटिंग आहे हे. हो, पण चिडचिड करून काही होणार आहे का? आपण स्वीकारलंय ना क्षेत्र. शांत हो. रेश्मा, आता फक्त 4,000 रुपये येणार आहेत हातात. ठीक आहे, पुढच्या कामावर लक्ष दे. या 4 से 10 होतील बघ, कोण जास्त मेंटली फिट आहे. रेश्मा. मधारी 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 मेरा तू, मैं जम्मू रे जम्मू. ए, काय ग, काय फावेटा चाललाय? सुजा, हा फावेटा नाही काय? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हा, हे काय? तुला डार्विन माहित आहे ना? हा. डार्विन काय बोलला? डार्विन असं बोलला की जो सगळ्यात फिट असेल तोच सर्व्हाइव्ह करू शकेल. हा. बघा, आपल्या घरात आशुटला सगळ्यात फिट आहे, म्हणजे फिजिकली सगळ्यात फिट आहे. हा. पण असं नाही, मीनल त्याला हरवू शकते, कारण मीनल मेंटली फिट आहे. हा. असं पण नाही, मीनलला रेश्मा हरवू शकते, कारण रेश्मा इमोशनली फिट आहे. पण आपल्या घरात सगळ्यात जास्त फिट कोण आहे ते नाही कळत आहे मला. कसं ठरवू मी? तू कार्ल मार्क्स काय म्हणतोय ते ऐकलेस का? नाही ना? आता कळेल तुला सगळ्यात फिट कोण आहे ते.